भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर होणार. प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी केली घोषणा. शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर. 11 तारखेला औपचारिक निवड. मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी. शिवसेनेच्या लता घोडके यांचा पराभव. राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सकाळी 9:30 वाजेपर्यंत 7.80% मतदान. काही ठिकाणी मतदानासाठी मतदारांच्या रांगा. चिपळूणमध्ये अनेक भागात मतदानाची प्रक्रिया खोळंबली. कळवंडे गावामध्ये 4 तासांपासून ईव्हीएम बंद, तर माणकी, आगवे, सावर्डे, कासारवाडीमधील ईव्हीएम बंद पडले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही केलं मतदान. रोहित पवार, श्रीनिवास पवार, पार्थ पवार यांनी बजावला पहिल्या 2 तासांमध्ये मतदानाचा हक्क. कित्येक वर्षानंतर बारामती तालुक्यामध्ये अजितदादांशिवाय होतंय मतदान. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क. हसन मुश्रीफ, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर, तानाजी सावंत यांनीही केलं मतदान. सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं का दिलं नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण द्यावं. संजय राऊतांची मागणी. संजय राऊत यांचं विधान निराधार, उत्तर देण्याची गरज नाही. प्रवीण दरेकरांचा पलटवार. रशियाकडून तेल घेतो म्हणून भारतावरती लावलेला 25% टॅरिफचा दंडही अमेरिकेकडून रद्द. भारतीय मालावरती आता अमेरिकेमध्ये 18% कर. आणि आजपासून T20 क्रिकेट विश्वचषकाचा धमाका. गतविजेते आणि यावेळच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार भारताची आज अमेरिकेविरुद्ध सलामीची लढत. 19 तारखेपर्यंत रोज 3 सामन्यांची क्रिकेटप्रेमींना पर्वणी. भगवानगडावरून काही महंत हे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सध्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि या ठिकाणी सध्या शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे देखील उपस्थित आहेत. तर ज्या विद्या प्रतिष्ठानच्या परिसरामध्ये ज्या मैदानावरती अजित पवार यांना मुखाग्नी देण्यात आलेला होता, त्याच विद्या प्रतिष्ठानमध्ये सध्या भगवानगडावरून आलेले काही महंत उपस्थित आहेत आणि अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जाते. शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार या पवार कुटुंबियांची भेट देखील ते घेत आहेत आणि त्यांची सांत्वनपर भेट ही काहीशी आपण म्हणू शकतो. तर विद्या प्रतिष्ठानमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत. सध्या शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्याच्या नंतर त्यांना श्रद्धांजली, आदरांजली वाहण्यासाठी भगवानगडावरून काही महंत या ठिकाणी पोहोचले आहेत. पुढची एक मोठी बातमी आहे. भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांनी महापौर पदासाठीचा उमेदवारी अर्ज भरलाय. मुंबईमध्ये भाजपच्या पहिल्या महिला महापौर या रितू तावडे असणार आहेत. शिवसेनेचे संजय घाडी हे पहिल्या 1.25 वर्षासाठी उपमहापौर राहणार आहेत. तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे भाजपकडून या 2 नावांची घोषणा करण्यात आली. रितू तावडे या भाजपकडून महापौर पदाच्या उमेदवार असतील, तर दुसरीकडे शिवसेनेचे संजय घाडी यांच्यावरती उपमहापौर पदाची जबाबदारी दिली जाणार आहे. मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी काही वेळापूर्वी या दोघांच्या नावाची घोषणा केली आहे. यानंतर थेट जाऊयात, मुख्यमंत्री बोलतायत. याच्यामध्ये विशेषतः केअर हॉस्पिटलचा एक 500 बेडेड हॉस्पिटल नागपूरमध्ये तयार होत आहे. त्याचा MOU आहे.
एक जवळपास 10,000 कोटी रुपयाचा एक MOU आम्ही केला आहे, जो सोलर मॉड्यूलमध्ये म्हणजे वेफर्स इनगॉट्सपर्यंत सगळं मॉड्यूल हे तयार करणारा आहे. त्याचा खूप मोठा फायदा होईल, कारण त्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील मोठं आहे. वेगवेगळ्या सेक्टरमधले काही MOUs देखील केलेले आहेत आणि मला असं वाटतं की अतिशय चांगला रिस्पॉन्स ॲडव्हान्टेज विदर्भला या ठिकाणी मिळतो आहे. माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विदर्भाला शोकेस करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. गडचिरोली पोलिसांनी एक चांगलं ऑपरेशन राबवून 7 नक्षल्यांना जे आहे ते ठार केलेलं आहे. एक चांगलं यश पोलिसांना मिळालं. आपले गडचिरोली पोलीस आणि C60 यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की विशेषतः एकच कंपनी आता नक्षलवाद्यांची या ठिकाणी राहिली होती आणि त्यातले मेजर जवळपास 7 लोक हे काल त्या ठिकाणी एलिमिनेट करण्याचं काम, न्यूट्रलाइज करण्याचं काम हे पोलिसांनी केलं आहे. हा कदाचित गडचिरोलीच्या इतिहासातलं एक सगळ्यात कठीण अशा प्रकारचं ऑपरेशन होतं, कारण अंधारामध्ये त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं होतं. 3 दिवस आमचे पोलीस सातत्याने हे ऑपरेशन करत होते. हा एरिया असा आहे की ज्या एरियामध्ये आपण कधी ऑपरेशन फारसं करत नाही. अतिशय डेन्स एरिया अशा प्रकारचा आहे. त्या एरियामध्ये खूप मोठ्या एरियात 2 घेरे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी घातले होते आणि प्रचंड फायरचं एक्सचेंज होत होतं. त्यातनं 7 नक्षलवादी त्या ठिकाणी किंवा माओवादी मारले गेले आहेत आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो म्होरक्या आहे प्रभाकर, तो देखील याच्यामध्ये न्यूट्रलाइज झाला आहे. ही खरं म्हणजे एक मला असं वाटतं मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जे काही शेवटच्या घटका आता या ठिकाणी हे जे काही माओवाद मोजत होता, आता आपल्या साईडला म्हणजे महाराष्ट्र साईडला अगदी बोटावर मोजण्यात 3 किंवा 4 लोक त्यांचे राहिले आहेत. अजून छत्तीसगड साईडला काही आहेत, पण तेही मला वाटतं की ज्या वेगाने तिथेही काम चाललेलं आहे तिथेही याचा संपूर्णपणे खात्मा होईल. आमच्या पोलिसांनी जे हे केलेलं कार्य हे अत्यंत मोठं आहे. दुर्दैवाने याच्यामध्ये एक आमचा पोलीस देखील शहीद झालेला आहे. खरं म्हणजे त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं, पण त्याच्या अगदी जिथे ते संपतं अशा फार स्ट्रॅटेजिक ठिकाणी, असं फार क्वचित असं होतं की अशा ठिकाणी गोळी लागते, पण दुर्दैवाने इतका अंधार होता की त्याच्यामुळे ती गोळी लागली आणि ते शहीद झालेले आहेत. त्यांनाही मी या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी आम्ही घेऊ. पण मला असं वाटतं की आमच्या पोलिसांच्या वीरतेमुळे एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी झालेला असल्यामुळे पोलीस विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो. मारे गए हैं, उस संबंध में क्या कहेंगे? क्या 1 मार्च जो डेडलाइन लेके चल रहे हैं उस समय तक नक्सल समाप्त हो जाएगा? करीब करीब महाराष्ट्र में माओवाद को हमने समाप्त ही कर दिया है. केवल एक कंपनी बची थी, उसके भी मैक्सिमम लोग 7 लोग कल मारे गए हैं. अब जो बचे हुए लोग हैं वो मुझे ऐसा लगता है कि या तो आत्मसमर्पण करेंगे या फिर वो भी न्यूट्रलाइज हो जाएंगे. तो महाराष्ट्र साइड पर तो करीब करीब अब इसको हम समाप्ति की ओर ले गए. छत्तीसगढ़ में भी बहुत तेजी से काम चल रहा है. छत्तीसगढ़ का काम हो जाएगा तो मुझे असं लागतं की माओवाद जो आहे वो समाप्त होईल. छत्तीसगड कॅडर इकडे शेतण्याचा प्रयत्न करतात, फार काही ते येण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांना माहिती आहे इथे फार कठीण आहे. ते लपण्याकरता इकडे येतात. आता पण तेलंगणाला प्रचार करता जाता काल काँग्रेसकडून तिथे स्टेटमेंट आलं होतं मुसलमानांना 4% आरक्षणाबाबत. असं आहे की तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात लांगुल चालन करण्याचं काम हे तिथल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. या देशामध्ये जेव्हा जेव्हा अपीजमेंटची लांगुल चालनाचं राजकारण झालं त्यावेळी या देशाने त्याचं नुकसान भोगलेलं आहे. तरीही मतांकरता करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण लोक त्याला साथ देणार नाही. रेवंत रेड्डी ने कहा है कि 4% आरक्षण हटा के बीजेपी दिखाए. अमित शाह जी यहाँ पे विधानसभा चुनाव जीत के दिखाए, खुलेआम चैलेंज किया उन्होंने. देखिए, मैं बहुत साफ शब्दों में कहता हूँ, कांग्रेस की अपीजमेंट की राजनीति के कारण ही इस देश का विभाजन हुआ है और आज भी वो इस बात से बाज नहीं आते, लगातार अपीजमेंट करते रहते. हमारा बहुत सीधा कहना है, जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन. बिना जाति धर्म देखे हुए सबके लिए न्याय, लेकिन तुष्टीकरण किसी का नहीं.
नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यांनी गडचिरोलीच्या C60 जवानांचं आणि पोलीस दलाचं अभिनंदन देखील केलेलं आहे. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी नक्षलवादाविरोधातली कारवाई मोठ्या प्रमाणावरती करण्यात आली, याबद्दल फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. पुन्हा एकदा वळूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींकडे. मुंबईतली महत्त्वाची बातमी आहे, कारण भाजपकडून रितू तावडे यांचं नाव मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी देण्यात आलेलं आहे. आणि मुंबईच्या ज्या माजी महापौर होत्या किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे आणि संजय घाडी यांना या दोघांना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. सध्या उमेदवारी देण्याच्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणताही आदेश नाहीये. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो अंतिम असेल, अशी ही प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली आहे. नगरसेवकांना सध्या मुंबई न सोडण्याचे आदेश दिलेले आहेत, कारण महापौर पदाची निवडणूक आहे, अशी माहिती देखील किशोरी पेडणेकरांनी दिली. मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांची निवड झाली आहे. मालेगावमध्ये भाजप आणि MIM या दोघांनी देखील तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली होती. नसरीन बानो यांना 43 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या लता घोडके यांना 18 मतं मिळालेली आहेत. मालेगाव महापालिकेवर इस्लाम पार्टीचा उमेदवार हा महापौर झालेला आहे आणि आपण बघतोय नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडते आणि बाहेर समर्थक मोठ्या संख्येने जमा झालेले आहे. समर्थकांकडनं घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे. आपल्या पक्षाचा महापौर झालाय अल्हम्दुलिल्लाह. नसरीन खाली शेख महापौर झाली आहे आणि समाजवादी पार्टीचे शाहीन डिप्टी महापौर झाली आहे. हम पिछले जो 14 महीने पहले इलेक्शन इस्लाम पार्टी की स्थापना के बाद असम्बली का हारे, ये हमारे लिए बहुत अहम और बहुत जीतना ज़रूरी था. और अल्हम्दुलिल्लाह हमने आसिफ शेख रशीद की क़यादत में बहुत मेहनत करके जो हमारी 35 सीट आई, सेकुलर फ्रंट की 5 सीट समाजवादी की है और कांग्रेस पक्ष के 3 मिला के हम पहले दिन से हमारे जो शेख रशीद साहब है 43 का आंकड़ा बता रहे थे और अल्हम्दुलिल्लाह हम 43 वोट लेके आज मालेगांव महानगर पालिका पे इस्लाम पार्टी का झंडा हमने लहराया है. ये हमारा मैं सबसे पहले अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्रिया अदा करना चाहूँगा और मैं आपके चैनल के माध्यम से ये बोलना चाहूँगा कि पूरे महाराष्ट्र में हमारी मालूमात के हिसाब से मुस्लिम मेयर कहीं नहीं बैठा, मगर मालेगांव शहर में पूरा हिंदुस्तान देख रहे हैं कि मुस्लिम मेयर बैठा है. और उससे बड़ी खुशी की बात हमारे लिए ये है कि हमारे शहर की मुस्लिम ख्वातीन हिजाब वाली, जिसको लेकर आम तौर से पार्लियामेंट में हर तरफ चर्चा की जाती है, एक हिजाब वाली खातून मालेगांव शहर में मुस्लिम ख्वातीन मेयर बैठी है. आपण बघतोय हे इस्लाम पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आज ही महापौर पदाची निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे. इस्लाम पार्टीची नुकतीच विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्थापना करण्यात आलेली होती आणि पदार्पणामध्येच मालेगाव महानगरपालिकेवर इस्लाम पार्टीने आपला झेंडा फडकवलेला आहे. माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली ह्या इस्लाम पार्टीचा कार्यकाळ सुरू झाला आणि पहिल्याच दणक्यामध्ये त्यांनी आपला महापौर देखील विराजमान केलेला आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, मालेगाव. बातमी आहे रत्नागिरीमधली. वारंवार EVM बंद पडत असल्यामुळे रत्नागिरीच्या खेडमधले रामदास कदम हे चांगले संतापलेत. मशीन नीट चालत नाहीये, तर मग बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, असंही रामदास कदम यांनी म्हटलंय. बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या तर मला काहीच अडचण नाही. सत्ताधारी पक्षामधलेच जे नेते आहेत रामदास कदम यांनी ही मागणी केली आहे, त्यामुळे अर्थातच चर्चेला उधाण आलंय. काहीशी खळबळ या ठिकाणी होतीये. बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या तर EVM वरचा संशय देखील निघून जाईल, असं रामदास कदम यांनी म्हटलंय. EVM मशीन जे आहेत त्या बंद पडत आहेत, तर ही बाब अतिशय गंभीर आहे. याबाबत मी निवडणूक आयोगाकडे लेखित तक्रार करणार आहे. जरी सत्ता आमची असली, सरकार आमची असली, तर नियोजन आवश्यक आहे ना. काही ठिकाणी मला माहिती मिळते करवंडे गावामध्ये अजून मतदान झालं नाही चालू. हे यंत्रणा तुम्हाला व्यवस्थित राबवता येत नसेल आणि 2-2 तास 3-3 तास लोकांना थांबवत असेल तर बॅलेट पेपरवरती घ्या मतदान. मग मला काही अडचण नाही, बिलकुल अडचण नाही मला. आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संशय आहे, ते संशय देखील निघून जाईल. पुढची ब्रेकिंग बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतमध्ये प्रचारासाठी स्टॉल लावला, यामुळे वाद होतोय. संभाजीनगरच्या लाल बहादूर शास्त्री मतदान केंद्रावरची ही घटना आहे.
आचारसंहितेच्या नुसार मतदान केंद्राच्या 100 मीटरपर्यंत प्रचार किंवा स्टॉल लावायला मनाई असते. पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि या दोन्ही गटामधला, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधला हा वाद वेळीच थांबवलाय. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज मतदानाचा हक्क बजावलाय. पुरंदर तालुक्यामधल्या यादववाडी या ठिकाणी विजय शिवतारे यांनी मतदान केलेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज मतदानाचा दिवस आहे आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावलाय. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील मतदान केलेलं आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदान केलंय. अकलूज इथल्या यशवंतनगर मतदान केंद्रावरती जाऊन त्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. पुढची एक मोठी बातमी. माजी महापौर किशोरी पेडणेकर या सध्या मातोश्रीवरती पोहोचलेल्या आहेत. एकीकडे भाजपकडून आज मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा की नाही या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी सध्या किशोरी पेडणेकर या मातोश्रीमध्ये पोहोचलेल्या आहेत. तर भाजपनं दोघांची नावं दिलेली आहेत. महापौर आणि उपमहापौर अशा नावांची घोषणा केलेली आहे. यानंतर सध्या किशोरी पेडणेकर या पोहोचलेल्या आहेत मातोश्रीवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.